नमस्कार ॲस्पारंट्स. तर चला आज पाहूया आपण करंट अफेअर्सबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. कारण की मी मी मागच्या 5 वर्षांचं करंट अफेअर्स अॅनलाईज केलं. तर त्यामधनं काही गोष्टी माझ्यासमोर आल्या. तर ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर चला पाहूया आपण आता आणि शेवटपर्यंत पहा. शेवटी तुम्हाला छोटंसं सरप्राईज आहे. तर ते पण आपण पाहूया. चला मग. तर एम-पी-एस-सी 2025 साठी आपण करंट अफेअर्ससाठी काय-काय, कुठल्या-कुठल्या टॉपिक्सवर फोकस करायला पाहिजे, त्या संदर्भात असणार आहे आपण. तर सगळ्यात पहिला इम्पोर्टंट जसं बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती आहे, नोबेल पीस प्राइज आणि त्याच्या रिलेटेड जे पण थीम्स आहेत. म्हणजे काय मला म्हणायचंय, बघ आता पहा, नोबेल पीस प्राइज विनर्स तर विचारतच असते, की कुणी जिंकलं या वर्षात 2024 असेलच. पण त्यासोबतच वुमेनच्या रिलेटेड जे पण असतील नोबेल पीस प्राइज विनर्स, तर त्या संदर्भात पण थोडंसं तुम्ही बारकाईने लक्ष द्या. ठीक आहे? आणि नोटेबल पासिंग्स पण सांगितले. म्हणजे काय? आता काही-काही जे अ, असे नोबेल पीस प्राइज विनर्स असतात, जे वारलेले असतील किंवा त्यांचं निधन झालेलं असेल. तर त्यांनी मेजर वर्क्स काय केलेत? ते कुठल्या क्षेत्रात होते आणि स्पेशली जर वुमेनच्या क्षेत्रात असेल, तर त्याबद्दल थोडंसं म्हणजे सतर्क राहा. ठीक आहे? त्यांचं वर्क काय होतं, कॉन्ट्रिब्युशन काय केलंय? फिमेल नोबेल प्राइज विनर जे पण होते, त्यांच्या संदर्भात तर तुम्हाला हमखास करायचंच आहे ते. ठीक आहे? आणि युनेस्कोने काय-काय इनिशिएटिव्हज घेतलेत, त्या संदर्भात पण तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे. पहिला नोबेल पीस प्राइज विनर्स आणि त्या संदर्भात होतो. सगळ्यात दुसरा इम्पोर्टंट घेतो पॉइंट, इम्पोर्टंट पर्सनॅलिटीजचा. म्हणजे जे खूप इम्पोर्टंट पर्सनॅलिटीज असतात, जे सोशल सेक्टर्समध्ये काम केलेले आहेत. तर त्यांचे नोटेबल पर्सनॅलिटीज त्यांची डेथ झालेली असेल. त्यानंतर टाइम्स पर्सन ऑफ द इयर. दर दुसऱ्या वर्षी हा प्रश्न असतोच, की टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2024 किंवा 20 मध्ये पण विचारलेला, 19 कोण होता? मग आता याच्यावर पण विचारलेला, मला वाटतं 22 मध्ये पण विचारलेला. 24 मध्ये विचारलाय. ठीक आहे. प्राइजेस एंड अवॉर्ड्स रिलेटेड पण पर्सनॅलिटीज खूप इम्पोर्टंट आहेत. जसं की साहित्य अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड जे पण आहेत, पद्म अवॉर्ड सर्वात इम्पोर्टंट आहेत. ठीक आहे. दरवर्षी किंवा दर दुसऱ्या वर्षी तुम्हाला ते दिसणारच. त्यानंतर इम्पोर्टंट येतात इंटरनॅशनल अवॉर्ड्स. आता हे नॅशनल लेव्हलवर होते थोडे-थोडे. आपल्या नॅशनल आणि स्टेट लेव्हलचे. इंटरनॅशनल अवॉर्ड्स ते पण खूप गरजेचे आहे. आणि स्पेशली जे ऑस्कर्स आहेत, तर त्यावर तर हमखास प्रश्न असतो. ठीक आहे. नॅशनल जे अवॉर्ड्स असतात, जसं नॅशनल लेव्हलवर चाइल्ड आर्टिस्ट विचारलेलं, तर त्या संदर्भात पण असतात. आणि स्पोर्ट्स अचीव्हमेंट्स आता काही-काही आता ग्रँड प्रिक्स पण मध्ये जातात ते, F1 मध्ये जातात ते किंवा क्रिकेटवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात ते. आणि ऑलिम्पिक्स किंवा जे एशियन गेम्स आहेत, त्यांचा फ्लॅग बेअरर्स कोण होते? कुणी झेंडा घेतलेला किंवा कुणी इनॉग्रेशन केलेलं, ते पण खूप गरजेचं आहे. तर त्या त्या संदर्भात पण तुमचं लक्ष असायला पाहिजे. त्यानंतर येतात अपॉइंटमेंट्स. अपॉइंटमेंट्स खूप गरजेचे आहेत बघा. जे पण नवीन अपॉइंटमेंट्स येतात, महाराष्ट्रामध्ये असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता व्हाईस प्रेसिडेंटचं चाललेलं आहे, इलेक्शन चाललेलं आहे. तर त्या संदर्भात प्रश्न येण्याचे चान्सेस थोडेसे कमीच आहेत, कारण की आता पेपर सेट झाला असेल माझ्या मते. 28 सप्टेंबरला आहे, तर आता 22 सप्टेंबर आहे. चान्सेस पण तरी पण आपली तयारी असायला पाहिजे, की कोण आता निवडून येईल तोपर्यंत मला वाटतं सेट झालेलं असेल पेपर. तर त्याच्या अगोदर पण काही-काही नवीन-नवीन अपॉइंटमेंट झाले, ते पण तुम्ही पाहू शकता. गव्हर्नर, प्रेसिडेंट, सीएम जे पण असतील. किंवा जे ऑर्गनायझेशन्स आहेत एन-जी-सी, यू-जी-सी, मग बॉडीज असतात यू-पी-एस-सीमध्ये नवीन अपॉइंटमेंट झालेत आता, चेअरमन बदललेत. तर त्या संदर्भात ठीक आहे. त्यांनी अगोदर कुठं केलेलं का? कुठल्या स्टेटच्या लेव्हलला कुठं काम केलं का त्यांनी? ते पण पाहायला लागेल. त्यानंतर वुमेन इनिशिएटिव्ह पहिले सांगितलं. वुमेनच्या रिलेटेड कुठलीही मेजर अचीव्हमेंट्स असतील आणि जे पण नोटवरती इव्हेंट्स असतात, म्हणजे सगळंच नाही करत बसायचं आपल्याला. मेजर करायचं आहे आणि मेजरच विचारतात. ठीक आहे. आणि इव्हन पी-एम किंवा सी-एम यांनी जर फोकस केला असेल कुठल्या मेजर स्कीम्सवर, इनॉग्रेशन केलं असेल, कुठं जाऊन इनॉग्रेट केलं असेल, वुमेनच्या स्कीम्सबद्दल, तर ते पण खूप गरजेचं आहे. त्यानंतर जे फर्स्ट टाईम इव्हेंट्स होतात. तर ह्यावर पण आता नवीन ट्रेंड चाललाय, की फर्स्ट टाईम जे इव्हेंट्स आहेत, जसं की कुठली बँकने काहीतरी इव्हेंट काढला किंवा बँकला कुठलातरी फर्स्ट टाईम प्राइज भेटलाय. कुठलातरी इव्हेंट ऑर्गनाइज होतं किंवा लॉन्च केलाय. कुठल्या-कुठल्या सिटीजमध्ये इंटरनॅशनल काही-काही इव्हेंट्स असतात, जे आपल्या सिटीजमध्ये लॉन्च होतात किंवा इंडियाच्या सिटीजमध्ये लॉन्च होतात ते. इव्हन काही-काही नवीन-नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पण झालेलं असतं. जसं की आता चेनाबचं जे ब्रिज आहे, तर ते पण आहे. म्हणजे जे पण असं फर्स्ट टाईम किंवा एकदम वर्ल्ड लेव्हलवर फोकसमध्ये येतं. जसं की आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला तोडणारा आता स्टॅच्यू ऑफ आपला युनिटी आहे. तर त्याबद्दल प्रश्न विचारलेला तसं. तशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहायचंय तुम्हाला. आणि जास्त नाहीये बघा. खूप तुम्हाला आता हे ऐकून असं वाटेल, की सगळंच वाचायचं सगळं नाहीये बघा. स्पेसिफाईड जर तुम्ही टार्गेटेड जर अप्रोच ठेवला ना, तर तुम्ही 15 पैकी हमखास 10 तरी मिनिमम तरी 10 तरी घेणारच तुम्ही. ठीक आहे. मिशन्स अँड स्पेस. स्पेसबद्दल पण खूप सारे प्रश्न विचारले गेलेत. दरवर्षी असतोच. जसं की गगनयानवर विचारलेलं आणि आता बघा आपले जे स्पेस लॉन्च होते, आता जे गेलेत शुक्लाजी, तर त्यांच्याबद्दल पण प्रश्न येणारच म्हणजे हमखास येणारच. त्यांची हिस्ट्रीबद्दल थोडंसं वाचून घ्या. त्यांनी काय-काय अगोदर काय-काय अचीव्हमेंट्स आहेत त्यांचे, ते पण वाचून घ्या. ठीक आहे. हे पहिले भारतीय आहेत का? त्याची थोडीशी हिस्ट्री जाणून घ्या. हिस्टॉरिकल मिशन्स जे पण आता मिशन्स केलेत आपण, जसं की आदित्य एल-1 आहे, गगनयान आहे. आता येणारं कुठलं आहे? ठीक आहे. पुलवामा इन्सिडेंट नंतर बोलूया आपण त्याच्यावर. आता लोकेशन तेच होतं. पुलवामा थोडं मागं गेलं, पण तेच होतं. लोकेशन्स आणि ट्रेंडिंग न्यूज.
आता काही-काही स्पेसिफिक लोकेशन्स असतात ते खूप चर्चेमध्ये असतात. आता Amazonमध्ये फायर झालेले, फॉरेस्ट फायर झालेले त्यावरती पण प्रश्न विचारलेला. जसं आरे कॉलनीमध्ये पण खूप चर्चा झालेली, की आरे कॉलनी ते झाडं वगैरे तोडत होते. त्याच्याबद्दल पण प्रश्न आलेला. आणि महाराष्ट्र स्पेसिफिक न्यूज पण असतात जसं की आरे कॉलनीचं. मग इंटरनॅशनल इव्हेंट्स असतात किंवा नॅशनल ही इव्हेंट्स होऊ शकतात. तर त्याबद्दल पण थोडंसं नजर ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मायनॉरिटी रिलेटेड टॉपिक्स. आता जसं की जे पण मागासवर्गीय जे पण आहेत, त्यांच्या संदर्भात जर कोणी आता इनिशिएटिव्ह घेतलं, जसं की ओडिशाच्या सीएमनं आता काहीतरी मायनॉरिटी रिलेटेड किंवा वुमेनच्या रिलेटेडच होतं आणि ते पण मायनॉरिटीच्या बॅकग्राऊंडमध्ये होतं. तर त्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला. कशा? ठीक आहे. आणि आता लिस्ट पण जाहीर केलेली आहे वाटतं मायनॉरिटीच्या संदर्भात. ते पण प्रश्न आलेला. तर त्यावर पण थोडंसं फोकस असायला पाहिजे. त्यानंतर कॅम्पेन्स. तर युनायटेड नेशनचे काही-काही कॅम्पेन्स असतात, जसे की स्पेशली जे वादग्रस्त जे लोकेशन्स आहेत, त्यामध्ये काही ना काहीतरी कॅम्पेन राबवतच असतात, ग्लोबल लेव्हलवरती किंवा स्पेशली वुमेनच्या रिलेटेड किंवा वुमन एम्पॉवरमेंटच्या रिलेटेड जे पण कॅम्पेन्स असतात, त्याच्यावर पण फोकस ठेवायचा तुम्हाला. युएनचेच नाही, बाकी मेजर ऑर्गनायझेशन जे पण आहेत, वर्ल्ड बँक झाले, मग IMF झाले, त्यांच्या संदर्भात पण पाहिजे. आणि काही-काही नवीन ऑर्गनायझेशन फॉर्म होत राहतात बघा. जे पण नवीन ऑर्गनायझेशन किंवा इन्फॉर्मल ग्रुप जो पण झाला, म्हणजे G4 झाला, जे पण असेल, जे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत किंवा काही ना काहीतरी नवीन फॉर्म झाले, त्यावर पण फोकस ठेवा. ठीक आहे. खूप कमी आहेत बघा. हार्डली 10 ते 15 असतील मॅक्सिमम. आणि तेच करायचे. त्याच्यावरती जर असतील तर ते बघायचे पण नाही. जे मेजर ट्रेंडिंग आहेत तेच करायचे आहेत आपल्याला. आता तर सध्या वेळ पण नाहीये म्हणा, तरी पण तुम्हाला एक मदत होईल. शेवटी कळेल तुम्हाला. ठीक आहे. आता इंडेक्सेस. जसं ग्लोबल हंगर इंडेक्स विचारलं, इंडियाचा रँक काय आहे? मग HDR विचारलं, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट विचारलंय, त्याचे क्रायटेरिया विचारले, त्याचे इंडेक्सेस विचारलेत. म्हणजे त्यांचं जे डेप्थ आहे ना, मॅक्सिमम बघा डायमेन्शन्स असतो, इंडियाचा रँक असतो. त्यानंतर मला वाटतं अजून डेप्थमध्ये नाही जाणार. कुणी काय काढलंय ते पण विचारू शकतात. जे वर्ल्ड बँक आहेत, IMF आहेत, अ, अजून 2-3 ऑर्गनायझेशन्स आहेत. तर त्या संदर्भात कुठले-कुठले मेजर रिपोर्ट्स असतात, ते पण काढत असतात. त्यानंतर इंडियाचे रेस्क्यू मिशन्स. आता यावर सलग 2 वर्षी 2 प्रश्न विचारलेत. म्हणजे प्रत्येक वर्षी एक प्रश्न विचारलेलाच असतो. की इंडियाचे जे पण रेस्क्यू मिशन्स आहेत, त्याची एक यादीच करून ठेवा. जे पण मागच्या वर्षात झाले किंवा त्याच्या अगोदरचे पण झाले असतील, ते पण काढून ठेवा. ऑपरेशन राहत झाला, तर ऑपरेशन सिंदूर झाला. मग अजून काही वेगवेगळे मिशन्स केलेले असेल कुठले वादग्रस्त देशामध्ये, जसं इराणमध्ये काहीतरी केलेलं, त्यावरती प्रश्न विचारलेला. ऑपरेशन दोस्त होता आय गेस ते. नाही, बांगलादेशमध्ये होता ऑपरेशन दोस्त असं. ठीक आहे. त्याला काही ना काहीतरी ट्रिक करून ते आठवायचा प्रयत्न करा. त्यानंतर मिसाईल्सवरती पण प्रश्न येणार आहेत. अग्नी जे पण मिसाईल्स असतील, अग्नी, आकाश, पृथ्वी, जे आता रिसेंटली लॉन्च झाले किंवा नवीन काहीतरी आपण माइलस्टोन अचीव्ह केलाय. आपण कुठल्यातरी देशाच्या, आता समजा 4च देश आहेत, त्यामध्ये आता भारत 5वा देश बनणार आहे. तर त्यावरती प्रश्न येणारच येणार म्हणजे. ठीक आहे. त्या मिसाईल्स वगैरे खूप इम्पोर्टंट आहे. आता ब्रँड अँबॅसेडर हा पण एक नवीन टॉपिक आता खूप रेअरली विचारलाय, पण आहे. हा म्हणजे चर्चेत असतो. म्हणजे असे जे ब्रँड अँबॅसेडर जे लोक कल्याणासाठी खूप गरजेचं असेल. जसं की स्वच्छ भारतसाठी विचारलेलं अमिताभ बच्चनचं किंवा आता मला वाटतं वुमेनसाठी पण काहीतरी ब्रँड अँबॅसेडर झालेले संजय दत्त. तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला. ठीक आहे. चला मग आता ॲक्चुअली सरप्राईज काय आहे, तर हे जे 15 टॉपिक्स आहेत ना, तर हे आपण करणार आहोत सीरीजमध्ये. तर एक-एक टॉपिक आपण एक-एक महिना वाईज घेणार आहोत. म्हणजे काय? आता समजा पहिला जे टॉपिक आहे, आता नोबेल पीस प्राइज देणं. आता यामध्ये तर काही महिना वाईज जायची गरज नाही. तुम्हाला माहीतच आहे मागच्या वर्षीचे जे पण आहेत 2024चे नोबेल पीस प्राइज विनर. तर त्या संदर्भात थोडंसं डिटेलमध्ये मी काढणारच आहेत ते नोट्स आणि ते आपण सीरीज चालू करणार आहोत करंट अफेअर्स. त्यानंतर मग समजा इम्पोर्टंट पर्सनॅलिटीज ते जानेवारी किंवा मेजरली मी तर म्हणेन ऑक्टोबरपासून ते आत्तापर्यंतचे, ऑगस्टपर्यंतचे. जे पण नोटेबल पर्सनॅलिटीज आहेत, ते पण मी काढून ठेवणार आहे. मेजरली मी तर म्हणेल एक-एक वीकमध्ये एक-एक येऊनच जाईल. तर ऑलमोस्ट 1 वीकमध्ये 2 किंवा 1 येऊ शकतो. म्हणजे एक्झामच्या अगोदर जर मला माझ्या मते तरी तुमचे जे सगळे जे आहेत इम्पोर्टंट. आता बघा अवॉर्डचं सेक्शन मी दोन्ही कंबाईन करूनच टाकेल. तर वेगवेगळं करायची गरज नाही. अपॉइंटमेंट्स वेगळं नाहीये. वुमेन्स इनिशिएटिव्ह एकामध्ये सगळं करून टाकणार. म्हणजे वुमेन म्हटलं की एवढं तरी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. फर्स्ट टाईम इव्हेंट्स पण खूप सारे असतील. मी प्रयत्न करेल. म्हणजे वीकली 2 तरी व्हिडिओ येतीलच. ठीक आहे. म्हणजे तुमचं ॲट 2 वीक अगोदर तरी अभ्यास व्हायला पाहिजे. पूर्ण हे व्हिडिओज येतीलच. एक्झामच्या 2 वीक अगोदर हे सगळे संपणार. याची मी काळजी घेतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल ही सीरीज चालू असावी, तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला. आणि आपला टेलिग्राम पण ग्रुप आहे. तर त्यामध्ये पण तुम्ही जॉइन होऊ शकता. ठीक आहे. आणि हा जर व्हिडिओ पाहिला नसेल, तर हा पण व्हिडिओ पाहून घ्या. चला मग भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र. जय हिंद.